आत्या कसं सांगू मी तुम्हाला? आणि नाही सांगितलं तरी लपवू कसं? काय ग? आत्या कसल्या विचारत आहेस? नाही, काय नाही. काही बोलायचं होतं का? नाही. आत्ता ह्यावेळी इथे काय? काही नाही. तुम्ही झोपलात का नाही ते बघायला आले होते. झोप लागत नाहीये नीट. प्रयत्न करते. काही हवंय का तुम्हाला? नाही, काही नको. बरं, काही लागलं तर सांगा हा. गुड नाईट आत्या. मित्र काय लपवते माझ्यापासून? असं काय आहे जे मित्राला मला सांगता येत नाहीये? हलकुनी ते बाकीचं पण घेऊन या. काय मग कसं वाटतंय? वर्षभर नवरात्रीची वाट बघत असतेस ना? मग यावर्षी काय करणार आहेस नवरात्रीला? काय करणार म्हणजे खूप मज्जा करणार, गरबा खेळणार. आणि हा, बाहेर जाऊन गरबा खेळता नाही आला ना तर घरातला घरात गरबा करणार. या वर्षी बहुतेक घरातच गरबा खेळावा लागणार आहे. ग असा हात घेऊन कुठे जाणार आहेस तू? जाणार मी. बघा तुम्ही मस्त गरबा करणार. आणि हा, तुम्हाला पण छान छान शिकवीन गरबा. हा, मला नको ग बाई, माझ्या वाटेचा तूच खेळ. बरं फाल्गुनी, या सगळ्या धावपळीत विचारपूस करायचीच राहून गेली. तुझी तब्येत कशी आहे? बरी आता. ताई, काय झालं? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? ताई सांगा ना, तब्येत बरी नाहीये का तुमची? फाल्गुनी, ये बाकीचं पुसूया इकडे. दे जरा एक. फाल्गुनी ताई, असं नका ना करू. बोला ना माझ्याशी. ताई, मला सांगा, सणवार कशासाठी असतात? सणवार कुटुंबाला एकत्र करण्यासाठी असतात, दुरावा मिटवण्यासाठी असतात. उद्या आपल्या घरी सुद्धा घट बसता येतो. आपण सुद्धा त्या निमित्ताने सगळे गैरसमज दूर करूया ना. आता बास करूया हे सगळं. काकू, काकू तुम्ही तरी समजावा ना ताईंना. फाल्गुनी, हे समईचं सामान घेऊन ये जरा. काकू, मग आपल्याला समईसाठी वाती पण तयार करायला लागेल ना. एक वाती तरी कमी असली तर समई छान नाही दिसत ना. ताई, खरं बोललात तुम्ही. समईमधली एक जरी वात कमी असली किंवा विसली तर समईची शोभा जाते. कारण समईमधली प्रत्येक वात तिचं तिचं अस्तित्व जपून समईला उजळून टाकते. कुटुंबाचं सुद्धा असंच असतं ना. एका जरी नात्यात वितुष्ट आलं ना तर संपूर्ण कुटुंबाची शोभा जाते. हो, थँक गॉड. एवढं तरी कळतंय तुला. आणि कळतंय तर समज. समय बुझे नाही म्हणून प्रयत्न कर. मैथिली सेन गुप्ताला या घरातून बाहेर काढ. सगळं छान होईल. आपलं घर आयुष्यभर आनंदात राहील. ताई, पण काकुमा, आपण आज जाऊन काम करूया का? मला पुन्हा पुन्हा तेच गोष्टी नाही बोलायचे. खरंय, सारख्या सारख्या त्याच गोष्टी उगाळण्यात आणि लपवाछपी करण्यात काय अर्थ आहे? काकू, मी लपवाछपी
मी लपवाछपवी नाही करत आहे हो काकू. मी इंद्राणी आत्यांना सगळं सांगणार आहे, सगळं नीट समजावून सांगणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. नेत्रा, तू विश्वासाच्या गोष्टी करूच नकोस. तुझ्यावर जो विश्वास होता ना तो संपलाय, तू संपवलंयस. काकू आणि नेत्रा, तू आम्हाला सतत उपदेश करत असतेस ना, त्यापेक्षा आमचा विचार कर. काकू मी करते हो तुमचा विचार, पण तुझा हा पण जेव्हा नसेल ना तेव्हा सगळं छान होईल. आणि तुझा हा पण त्या मैथिलीसाठी आहे हे सुद्धा मला चांगलं माहिती. फाल्गुनी, चल आपण जाऊया इथून. आणि बाकीची तयारी ही करेल, हिला मदत करायची गरज नाहीये. मावशी काय झालं? सारखं तिकडे काय बघताय? नाही म्हणजे इंद्राणी मॅडम आल्या तर. नाही, आत्या झोपल्या असतील. त्यांच्या गोळ्या सुरू आहेत ना, त्यामुळे त्यांना झोप लागते. आणि तसंही त्या उठल्या ना तर मला नाही वाटत काकू इतक्यात त्यांना बाहेर येऊ देतील. अरे वा, तू एवढ्या लवकर उठलीस? कशाला उठलीस? आज पहाटे 5 पासून उठून बसली आहे ती, माझ्याबरोबर सुटली आज. अगं कशाला इतक्या लवकर उठायचं? जा जाऊन झोप, अजून वेळ आहे उठायला. आजी पहिला बघ तरी मी कशी दिसते. बघते की मी तुझ्याकडे. बाई, नवीन फ्रॉक, परकर पोलका, छान दिसते, एकदम बाहुली सारखी. थँक्यू आजी. आई माझं बाळ, म्वा. या बसा. आई काल बाबा म्हणाला होता आज आपल्याकडे देवी आई येणार आहे. आई आली का देवी आई? देवी आई ना आपल्या घरातच असते बाळा. आज देवी आई घटावर विराजमान होणार आहे. विराजमान म्हणजे? विराजमान नाही, विराजमान म्हणजे बसणार आहे घटावर. आजी मी पण त्याच्यावर बसू का? तू बस इथे, पण मी नाही थांबणार आहे. मी जाणार आहे माझ्या खोलीत. आजी थांब ना इथे. अगं नाही ना, माझ्या खोलीत जावं लागणार मला. का? ईशा, रीमा कुठे आहे? हा, रीमा आणि बाबा अजून झोपलेत. जा त्यांना उठव, उठ पटपट. ते दोघं झोपारी असेल. अगं मग जा त्यांना उठव. रीमा आणि बाबांना म्हणा पूजेची सगळी तयारी झाली. चल 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 पटपट उठाव दोघांना. मावशी मी काय म्हणते, आता तुम्ही पण जाऊन आराम करा. तुम्ही पण काल रात्रीपासून खूप मदत केली आहे मला. झोपच झाली नाहीये तुमची. तुम्ही जाऊन आराम करा. अगं नाही, नको. पूजेच्या वेळेला मी माझ्या खोलीतच थांबते खरंच. मावशी असं काय करताय? अगं तुला कळतंय का नेत्रा, इंद्राणी मॅडमनी बघितलं तर किती गोंधळ होईल. आणि आधीच माझ्यामुळे तुझ्या घरातले सगळे रुसलेत तुझ्यावर. तुझ्या घरातले सगळे तुझ्या विरोधात गेलेत.
रागवले तुझ्यावर त्यात असं काही झालं नाहीये. कोणीही माझ्या विरोधात गेलं नाहीये. आणि मला सांगा, फाल्गुनी ताई कशा मदत करतील? एकतर त्यांच्या हाताला लागलंय आणि केतकी काकू काल दिवसभर इंद्राणी आत्यांना काय हवं काय नको ते बघत होत्या. त्यामुळे त्या सुद्धा थोड्या दमल्या. आराम करतायत, बाकी काही नाही. खरं सांगते, असं विरोधात वगैरे कोणी नाही हो गेलंय माझ्या. हा, थोड्या रुसल्या आहेत माझ्यावर, पण ठीक आहे, आपलीच माणसं आहेत. आपलीच माणसं रुसतात की नाही, कारण त्यांचं आपल्यावर प्रेम असतं. त्यामुळे आता तुम्ही हा सगळा विचार करू नका. त्यामुळे आता माझं ऐका, तुम्ही जाऊन छान आराम करा. पूजेची तयारी झाली की मी तुम्हाला बोलवते, तेव्हा देवघरात यायचं. नाही, नको ना ग, खरंच ऐक ना माझं. तुला समजतंय का, इंद्राणी मॅडमच्या समोर मी आले तर काय होऊ शकतं? काही होणार नाही. जे काही होईल ना ते चांगलंच होईल, कारण आजचा दिवसच चांगला आहे. आज जेव्हा इंद्राणी आत्यांना कळेल ना की तुम्ही इथेच राहतात आहे आमच्या सोबत, तेव्हा त्या सगळं काही विसरून स्वीकारतील तुम्हाला. आणि फक्त त्या नाही, घरातली प्रत्येक व्यक्ती स्वीकारेल तुम्हाला, अगदी मनापासून. नको ना, आजचा दिवस इतका चांगला आहे. आजच्या दिवशी ना घरात भांडणं नको. तसं काहीही होणार नाहीये. देवी आई आपल्या पाठीशी आहे. आज इंद्राणी आत्यांना सत्य सांगायचं. आई, तू काय करतेस? देवी आईला नैवेद्य दाखवायचा आहे ना, म्हणून देवी आईसाठी छान छान पुरणपोळ्या करते. वाव, आई मला पण दे ना पुरणपोळ्या, मला पण आवडतात. नैवेद्य दाखवायचं आहे की नाही? माझी देवी आईला, मग सगळ्यांना. आई, मी पण देवीच आहे ना. अगं विसरलीस का, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला मी देवी झाली होते. मग मी देवीच आहे ना, मी तर खाऊ शकते. हो ग माझं बाळ, तू खाऊ शकतेस. ये इकडे बस, मी तुला गरमागरम पुरणपोळी देते. वा, आई आई तू पण द्या, तू विसरू. हो, तूप सुद्धा देणार. नीट बसून का बाळा. वा 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 नेत्रा, काय खमंग वास पसरलाय पुरणपोळीचा. बापरे, माझी छकुली काय कोड दिसते. माझी छकुली. थँक्यू बाबा. झाली तयारी? हो. हे पण रीमा कुठे? रीमा झोपली, ती आळशीच आहे. काय सांगते, अजून झोपली रीमा? हो बघ ना, मी तिला किती उठवते, कधी पण नव्हतं ते. मी थकली आता तिला उठून. मग आता काय करायचं? बाबा, नंतर एक काम करू, मी ना पाणी घेऊन येते आणि खोलीत जाते आणि तिच्या अंगावर टाकते. असलं काही करायचं नाही हा, लबाड. ईशा एक काम कर, रीमाला जाऊन उठव, तिला सांग ब्रश कर, तोपर्यंत मी आलेच तिचा आवरायला. चला पळा. बाबा टाक म्हणले. नेत्रा, घटस्थापनेची पण तयारी व्हायची असेल ना अजून? हो, 1-2-3 कामं झाली की मग आपण जाऊ. तर आपण मग कधी करणार आपण घटस्थापना? नाही म्हणजे तयारी झालीच आहे. मी पहाटे उठले होते ना, तेव्हा मैथिली मावशी सुद्धा उठल्या होत्या. मग आम्ही दोघींनी मिळून तयारी केली आहे. आता बघा, हे पुरणपोळ्या होत आल्या, प्रसादाचा शिरा झाला आहे, कटाची आमटी झाली आहे. हे एवढं झालं ना की मी थोडी भांडी आहेत तेवढी घासून घेते, ओटा आवरते, मग आपण जाऊन पूजा करूया. तर पण तू एकटी का करतेस ही सगळी कामं? फाल्गुनी कुठे? हो, त्यांच्या हाताला लागला ना, असं काय करताय, त्या कसं करतील? आणि केतकी काकू? त्यांची ना काल खूप दगदग झाली आहे. इंद्राणी आत्यांबरोबर होत्या ना, त्यामुळे आराम करत असतील. तर मला हे सगळं काहीतरी जरा वेगळं दिसतंय. मी बोलतो काकूशी. अहो काय, ऐका ना. तेजस, तू चाय घेशील ना? हो. काकूबा तुम्ही? हो मी घेते, पण मी करते चहा, तू बस. नाही, मी करते.
अगं हात दुखतोय ना तुझा, मग कशाला उगाच? एवढे काही नाहीये काकूमा, मी करते. ताई तुम्ही सुद्धा बसा, एवढं झालं की मी ठेवते चहा. फाल्गुनी तिला थांबवायला सांग आणि तू कर सगळ्यांसाठी चहा. काकू काय चाललंय सगळं? अहो ऐका ना तुम्ही. नेत्रा नेत्रा पुरणपोळ्या बनवतेस ना? हो मी मस्त 4-5 पुरणपोळ्या खाणार आहे. हो चालेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. या. बरं नेत्र, आपण घटस्थापनेची पूजा लवकर आटपूया. नाही म्हणजे इंद्राणींना आराम करता येईल. हो चालेल. आत्या सासू, चला मी तुम्हाला देवघरात घेऊन जाते. ताई थांबा, तुम्ही सगळे इथेच थांबा, मी आलेच. काय झालं हिला? कुठे गेली? ती रीमाला उठवायला गेली असेल. अरे हो, इंद्राणी ताईंना कसं माहित असेल ना? म्हणजे काय माहित नाही? त्यांना कसं माहित असेल काकूमा? त्यांच्यापासून सगळं लपून छपून तर चाललंय. काकू काय लपवताय माझ्यापासून? काय चाललंय सगळं हे? मावशी वेळ आली आहे, चला इंद्राणी आत्याला सत्य सांगूया. चला. नाही नको नेत्रा, प्लीज ऐक माझं. मावशी हीच योग्य वेळ आहे. नेत्रा, हे सगळं तुझं कुटुंब आहे. तू माझ्यासाठी त्यांच्या विरोधात जाऊ नकोस प्लीज. मावशी तुम्ही सुद्धा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात आणि मी कोणाच्याही विरोधात जात नाहीये. उलट हे सगळं करून मी माझ्या कुटुंबाला एकत्र आणते. प्लीज ऐका माझं, इंद्राणी आत्यांना सत्य सांगूया. नाही ग नको, खरंच नको. कसलं सरप्राईज? तुम्हाला छान सरप्राईज मिळेल याची छान व्यवस्था केली आहे नेत्राने. म्हणजे तुम्ही तुमची आग तीच बघा, काय सरप्राईज येते. काकू फाल्गुनी प्लीज स्टॉप इट. इंद्राणी ताई चला, मी तुम्हाला गंमत दाखवते. चला. बाबा तेजस प्लीज थांबवा ना प्लीज. आता आम्हाला कोणीही थांबवणार नाही. का फाल्गुनी? तानू, हे सगळं काय चाललंय मला कोणी सांगणार आहे का? आत्या सासू, चला तुम्हाला मस्त सरप्राईज दाखवते. चला उठा उठा. एक मिनिट असं नाही काकू. हा आत्ता मजा येणार. अरे पण केतकी, अहो काय चाललंय हे? खूप मोठा प्रॉब्लेम होईल. प्लीज ऐक. हो 2 मिनिटं थांबा, कळेल तुम्हाला. पण कुठे चाललोय आपण? हळू बोला, नाहीतर सरप्राईजची गंमत जाईल. नको वाटतं करूच नाही. सिरियसली इंद्राणी मॅडम समोर मी आले तर किती विचित्र घडू शकतं, अनर्थ होऊ शकतो ग. काहीही विचित्र घडणार नाहीये. उलट जे काही घडेल ते चांगलंच घडेल. मी तुम्हाला सकाळी सुद्धा म्हटलं ना, तुम्ही माझ्या इंद्राणी आत्यांना नाही ओळखत. त्या मनाने खूप चांगल्या आहेत, खूप समजूतदार आहेत. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली ना की त्या नक्की समजून घेते. आणि मावशी, मी नाही हो इंद्राणी आत्यांपासून काही लपवून ठेवू शकत. आपण असं करूया का? मैं यहाँ से चली जाती हूँ. मी कुठेतरी दुसरीकडे जाऊन राहते. त्या आत्ताच हॉस्पिटलमधनं आल्या आहेत, त्या अजून बऱ्या झाल्या नाहीये. त्यांना बरं होऊ देत, मग बोलूया आपण. पण आज नको बोलूस तू. उलट मी म्हणते आजच हे सगळं घडायला हवं, कारण आजचा दिवस चांगला आहे. लेफ्ट 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 लेफ्ट. मावशी, माझ्यावर नाही, निदान देवी आईवर तर विश्वास आहे ना तुमचा? मावशी चला. नाही प्लीज प्लीज ऐक माझं. प्लीज ऐका माझं. अगं नाही मावशी चला माझ्या बरोबर. मावशी